प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सर्वजण आनंदित आहात? हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. परमेश्वराने प्रार्थनांचे उत्तर दिलं. अनेक दिवसांपासून हिवाळे परिवार आणि दामले परिवार देखील आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत होते की दोघांनाही योग्य साथीदार भेटावा. आणि आम्ही साक्षी आहोत या गोष्टीचे की खरोखर परमेश्वर आपल्या प्रत्येक प्रार्थनांचं उत्तर देतो. हालेलुया. पण अनेक वेळा आपण देवाचे आभार मानण्यात, त्याची उपकार स्तुती करण्यामध्ये आपण कमी पडतो. हालेलुया. बायबलमध्ये असे काही देवाचे लोक आहेत की ज्यांनी देवाची उपकार स्तुती केली. सर्व परिस्थितीमध्ये, दुःखात, कष्टात, त्रासामध्ये त्यांनी देवाला मोठं केलं आणि नेहमी ते देवालाच मोठं करत गेले आणि म्हणून देवाने त्यांना मोठं केलं. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांची जबाबदारी आहे की सर्व आदर, सर्व मान, महिमा, सन्मानास योग्य असा आपला देव आहे. हालेलुया. आणि आज त्या देवाला आदर देऊन आपण सर्वजण आपल्या जागेवरती उठून उभं राहूया प्रियानो. ही वेळ देवाला धन्यवाद देण्याची, ही वेळ देवाचे आभार मानण्याची आहे. ही वेळ देवाची आराधना करण्याची आहे. दावीद ज्याला परमेश्वराने अभिषेक केला तो एका स्थानामध्ये आहे, तो मोठा राजा आहे प्रियानो. परंतु भर सभेमध्ये, सर्व लोक समुदायामध्ये उभं राहून त्याने आपल्या देवाचे आभार मानले, त्याने देवाची स्तुती केली. हालेलुया. आणि आपण देखील आज या वेळेला देवाचे आभार मानणार आहोत, देवाला स्तुती आणि आराधना देणार आहोत. आपण सर्वजण आपले दोन्ही हात देवाकडे उंच करूया. प्रार्थना करूया की परमेश्वराने या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्र केलेलं आहे, तर देवाला आपण योग्य गौरव द्यावा. कारण देव स्तुतीस योग्य आहे, तो आराधनेस योग्य आहे. योग्य देवाला योग्य स्तुती आणि योग्य आराधना आज आपण देऊया प्रियानो. आपले दोन्ही हात देवाकडे उंच करून प्रार्थना करूया. परमेश्वरा, देवाप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या पायाजवळ झुकवतो माझ्या देवा. लीन आणि नम्र होतो परमेश्वरा माझ्या देवा. तूच मोठा आहेस, तूच महान आहेस, तूच आदरास योग्य आहेस माझ्या देवा. आम्ही काही नाही माझ्या देवा, आम्ही काही केलेलं नाही आणि आम्ही काही करू शकत नाही बापा परमेश्वरा. आज तुझं सामर्थ्य तू या जागेमध्ये मोकळं कर. या जागेमध्ये बसलेल्या प्रत्येक तुझ्या लेकरावरती तुझा अनुग्रह, तुझी दया, तुझा अभिषेक उतरून येऊ दे माझ्या देवा. जे तुझे दास या ठिकाणी आलेले आहेत माझ्या देवा, त्या सर्व तुझ्या दासांना आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देतो माझ्या देवा. आज तुझा सप्तरंगी झगा उतरून येऊ देत माझ्या देवा. आणि प्रभू, आम्हाला सर्वांना एक मनाने, एक जीवाने, एक चित्ताने तुला उंच करण्यासाठी प्रभू तू आम्हाला सर्वांना सहाय्य कर परमेश्वरा. धन्यवाद माझ्या देवा. प्रभू, आपण सर्वजण मिळून आपण देवाला टाळी देऊन धन्यवाद देऊया प्रियानो. टाळी वाजवून आपण परमेश्वराचे आभार मानूया. हालेलुया. येशू जीवन
में है प्रभु। धन्यवाद प्रभु, हम आपको दिल से धन्यवाद देते हैं। हम सब ताली बजा के प्रभु को धन्यवाद देंगे। हालेलुया, हालेलुया राजा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तेरी महिमा हो पिता। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, हालेलुया। परमेश्वर ने जगत से इतना बड़ा प्रेम किया है कि उसने अपना एक लौता बेटा दिया। जो कोई उसके नाम पर विश्वास करता है वो नाश ना हो। प्रभु चाहता है कि हम सब के दिल में उसके प्रेम का एहसास हो। उसे और कुछ नहीं चाहिए मेरे भाइयों, मेरे बहनों। वो देख रहा है हर एक दिल में, हर एक मन में। वो चाहता है कि मेरे बच्चों के मन में एहसास हो कि मेरे प्रभु ने मुझसे कितना प्रेम किया है। हालेलुया, हम सबको उसकी जरूरत है पिता। हालेलुया प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं। प्यार तो करता इतना, प्यार तो करता इतना, सब मिलके गाएंगे। प्यार तो करता इतना, अपने हाथों पे खुद ही मेरी सूरत है। यहोवा मुझे
श्रेया आणि कशिश या दोघांनाही तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आज आम्ही मंडळी या नात्याने, चर्च या नात्याने प्रभू मी तुला उंच करतो माझ्या देवा. तुझ्या नावाला मी थोर म्हणतो माझ्या देवा. तू अत्यंत थोर आणि परमस्तुत्य परमेश्वर आहे. तुझ्यासारखा कोणी नाही माझ्या देवा. हे आकाश आणि आकाशांच्या आकाशामध्ये तू मावत नाहीस. इतका तू मोठा, इतका तू महान परमेश्वर आहेस. प्रियानो, आपण सर्वजण या वेळेला आपल्या जागेवरती उठून उभं राहूया. दोन्ही हात आपण देवाकडे पसरूया. त्या थोर देवाची आज आपण आराधना करूया. प्रियानो, हालेलुया. परमेश्वरा, तू शल्मोनाला तुझं दर्शन दिलंस, तुझी ओळख दिलीस माझ्या देवा. तो म्हणाला, हे परमेश्वरा, तुझं घर फार मोठं आहे. देवा, तू अत्यंत मोठा आहेस. मी तुझ्यासाठी घर काय बांधणार. हे आकाश आणि आकाशांच्या आकाशात तू मावत नाहीस. इतका तू मोठा, इतका तू महान परमेश्वर आहेस. स्वर्ग तुझं सिंहासन, पृथ्वी तुझ्या पायाचं पदासन आहे माझ्या देवा. आज आम्ही तुझ्या समोर झुकतो माझ्या देवा. आम्ही तुझी आराधना करतो माझ्या देवा. तुझं सामर्थ्य तू आज या जागेमध्ये मोकळं कर. तुझी समक्षता आम्हाला जाणवू दे माझ्या देवा. तुझी ओळख तू आम्हाला दे परमेश्वरा. या जागेमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती तुझा आहे माझ्या देवा. परमेश्वरा, आम्ही तुझ्या जवळ येतो माझ्या देवा. आपण सर्वजण आपले दोन्ही हात देवाकडे उंच करूया. प्रियानो, एक स्त्री सर्व जगापासून, सर्व मनुष्यापासून घाबरून लपून विहिरीवर पाणी भरायला आलेली आहे. अनेक ज्ञानी लोक आहेत, अनेक बुद्धिमान लोक आहेत, परंतु प्रभू येशू त्या स्त्रीकडे गेला आणि येशू तिला म्हणाला की माझ्या मुली, जे पाणी तू पितेस ते पिऊन तुला पुन्हा तहान लागेल, परंतु जे पाणी मी तुला देतो ते तू पिशील तर तुला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. ते पाणी तुझ्या आतमध्ये उफळत्या पाण्याचा झरा बनेल. एक सर्व जगाने टाकून दिलेली आणि नाकारलेल्या स्त्रीला प्रभू येशूने प्रकट केले. देव आत्मा आहे, देव आत्मा आहे. आणि जे त्याचे भक्त त्याची आराधना करतात, त्याची भक्ती करतात, त्यांनी आत्म्यात आणि खरेपणात त्याची भक्ती करावी. जे रहस्य कुठल्याही ज्ञानीला प्रकट झालं नाही ते एका स्त्रीला प्रभू येशूने प्रकट केले. प्रियानो, आज आपले दोन्ही हात देवाकडे उंच करूया. जीवाने केलेली आराधना त्याला नकोय, शरीराने केलेली आराधना त्याला नकोय. आत्म्याने आणि खरेपणाने आज आपले दोन्ही हात त्याच्याकडे उंच करूया. प्रियानो, आज हे हिवाळे कुटुंब आणि दामले कुटुंब या दोन्ही कुटुंबासाठी मध्यस्थी करायला परमेश्वराने आपल्याला एकत्र केलेला आहे. आज आपण एक मुखाने त्या देवाला उंच करूया की तो देव स्वर्गा सिंहासनावरती बसून राहणारच नाही, त्याला या जागेमध्ये उतरून यावं लागेल. आपले दोन्ही हात प्रियानो देवाकडे पसरूया. थँक्यू जीसस, तुझी समक्षता या जागेमध्ये आहे प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. हालेलुया.
करतो परमेश्वरा. देवप्पा, श्रेया तुझी आहे, कशिश तुझा आहे माझ्या बाप्पा. हे लेकर तुझे माझ्या देवा, तू त्यांना एक केलेला आहेस माझ्या बाप्पा. येणाऱ्या दिवसांमध्ये परमेश्वरा तू त्यांचा उपयोग करून घे तुझ्या राज्यासाठी. जसं आज वाढ निश्चयाने हे दोघं एक होतील आणि एक दिवस पुन्हा कशिश श्रेयाला घ्यायला येईल, तसं प्रभू येशू तुझ्याशी आमचा वाढ निश्चय झालेला आहे आणि आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मेघावर आरूढ होऊन तू आम्हाला घ्यायला येणार आहेस. आत्मिक तयारी करायला आम्हाला सर्वांना तू सहाय्य कर परमेश्वरा. आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. तुझ्या नावाला आम्ही उंच करतो. तुझ्या सर्व दासांना आज या ठिकाणी माझ्या देवा सेवा करणाऱ्या प्रत्येक तुझ्या दासाला आम्ही तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये देतो. तुझ्या वधस्तंभाच्या आड तू प्रत्येकाला लपव माझ्या देवा. सर्व गौरव सर्व आदर आम्ही तुझ्या नावाला देतो परमेश्वरा. स्तुती आणि आराधना आज आम्ही प्रभू येशूच्या नावात तुझ्या पुढे सादर करतो. म्हणून ऐक माझ्या पिता. सर्वजण मिळून म्हणूया आपण आमेन.